नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं आमच्या चॅनलच्या नवीन एका व्लॉगमध्ये. आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की आज आहे, माझ्या मागे बघू शकता तुम्ही, फिटनेस कनेक्शन आमची जिम आहे. तर आज आहे जिममध्ये बक्षीस समारंभ. एक कॉन्टेस्ट होता. कॉन्टेस्ट काय होता ते आपल्याला जिममध्ये जाऊन कळेलच. पण त्याच्या आधी माझा मित्र निलेश पवार हा नॉमिनेशन झालेला आहे तर त्याच्या बक्षीस समारंभासाठी आम्ही इथे जमलेलो आहे. हा नॉमिनेट झालेला आहे बक्षीससाठी. तर बघूया आता. असे टोटल 20 जण आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त 19 जण अजून नॉमिनेटेड झालेत. त्याच्यामधले लकी ड्रॉ काढून एक विनर होणार आहे. तर बघूया आता विनर कोण होतं आणि कोणाला बक्षीस मिळत. तर चला मग या पटलं जा. तर मंडळी, आपण पोहोचलेलो आहे आता जिम मध्ये. आपल्या मागे आहेत जी कंटेस्टचे ऑर्गनायझर. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कंटेस्ट काय होता आणि कशाबद्दल होता. तर आपल्याबरोबर आहे अभिषेक दादा, सचिन दादा आणि सचिन. 2 सचिन आहेत इथे. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तर दादा, तुम्ही हा कॉन्टेस्ट ठेवला जिम मध्ये. तर कसा होता हा कॉन्टेस्ट आणि कशाबद्दल होता, किती दिवस होता? सो मेनली तर ह्याचा हेतू होता कॉन्टेस्टच्या मागे की आपल्याला कन्सिस्टन्सी हवी होती. मोस्टली जिम्स मध्ये असं होतं की लोक ऍडमिशन तर घेतात पण तेवढी कन्सिस्टन्सी नसते, लोक येत नाहीत किंवा कोणाची कामं असतात, काय असतात. तर त्यांना एनकरेज करण्यासाठी जास्तीत जास्त लोक कॉन्स्टंटली यावे, वर्कआउट करावे, सेशन्स करावे आणि हेल्दी राहण्यासाठी आपण एक ट्राय दिला, एक कॉम्पिटिशन दिला आपण. जो कॉम्पिटिशनचा स्टार्ट झालेला 4 नोव्हेंबरला ते 31 डिसेंबर पर्यंत आपण त्यांची एंट्रीज घेतली. कोण किती अटेंडन्स, कोणाचे किती आवर्स किती स्पेंड करतात त्याच्यावर, आणि त्या हिशोबाने आपण त्यांचे प्राइजेस आणि हे हा सगळा डिटेल आपण त्यांना हे केलेला. बाकी सचिन सांगेल. तर 40 दिवसांची कॉम्पिटिशन होती, ज्याच्यामध्ये सर्व कॉम्पिटिशन सगळ्या कंटेस्टंटने भाग घेतलेला. आणि आपण असं ठेवलं होतं की त्याच्यामधून सुद्धा जो कन्सिस्टन्सी येऊन जो स्कॅनिंग परत एंट्रीज वगैरे प्रॉपरली करेल, त्याच्यामधून आपण 20 जण सॉर्टिंग केलेल्या. त्या 20 जणांमध्ये आपण आपली बॅग दिली आहे, जेणेकरून प्राईज म्हणून किंवा एक ॲप्रिशिएशन म्हणून प्राईज ठेवली होती. तसं त्याचबरोबर पहिल्या 3 जणांना कॅश प्राईज सुद्धा दिलेली आहे. केला तुम्ही. पण मला एक प्रश्न पडलाय की हा तुम्ही उपक्रम म्हणजे तुम्हाला सुचला कसा की हा असा उपक्रम आपण जिम मध्ये करू शकतो? म्हणजे कुठेही जिम मध्ये समजा आपण जातो तर कन्सिस्टन्सीची खूप गरज असते. आपण डेली गेलं पाहिजे, तेव्हा कुठे तुम्हाला रिझल्ट भेटतात. तर जिम मध्ये नॉर्मली आमच्याकडे एक असा व्यक्ती आहे कन्सिस्टंट असतो आणि तो डेली वर्कआउट करतो, इव्हन तो गायडन्स देतो सगळ्या मुलांना, नवीन असतात त्यांना. तर त्याच्याकडनं आम्हाला एक प्रेरणा मिळाली की आपण असा एक कार्यक्रम राबवू शकतो. त्याचं नाव आहे सचिन दादा आमचा. जसं की अभिने तुम्हाला आताच सांगितलं की हा इव्हेंट त्याने माझ्याकडे बघून, आम्ही कन्सिस्टन्सी बघून मॅनेजमेंटला डिक्लेअर केलं, मॅनेजमेंट बरोबर डिस्कस केलं की हा इव्हेंट केला पाहिजे. आणि त्यांनी सुद्धा हा उत्तम प्रकारे ऑर्गनाईज केला. 40 दिवसांचा इव्हेंट होता आणि हा इव्हेंट केला. तसंच आम्ही अजून एक इव्हेंट आम्ही ऑर्गनाईज करतो, जो रेग्युलरली 3 सीझन झालाय, हे 4थं सीझन आहे. TFCचं क्रिकेट लीग असते ही. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला रजिस्ट्रेशन किंवा पार्टिसिपेट करायचं असेल तर जिमची मेंबरशिप घ्यावी लागेल. त्याच्यासाठी जिममध्ये येऊन इन्क्वायरी करा आणि मेंबरशिप जॉईन करा. ओके, खूप चांगला उपक्रम तुम्ही राबवला. असे खूप कमी जिम आहेत ते असे उपक्रम, नवीन कॉन्टेस्ट असे राबवतात आणि त्यांना प्राइज डिस्ट्रीब्युशन करतात. ह्या उपक्रमाने खरंच खूप पोरांना प्रोत्साहन मिळाले. एवढे 20 आपले धुरंधर या जिमचे ते आलेले आहेत. त्यांनी पूर्ण पार्टिसिपेट केलं आणि 40 दिवस कंप्लीट केले. तर कोणाला ह्या जिम मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर येईलच, तसं मी डिस्क्रिप्शन मध्ये ह्या ऍड्रेस म्हणजे ह्या जिमचा लोकेशन आणि मोबाईल नंबर आला सर तो जरूर शेअर करी. तुम्ही चेक करून येऊ शकता. आणि जिम मध्ये येऊन तुम्ही सांगितलं की हा व्लॉग बघून आलाय
तर तुम्हाला डिस्काउंट नक्की मिळेल. तर या दादाचा पण चॅनल आहे, तुम्ही ह्याला फॉलो करू शकता इंस्टाग्रामवर. तर दादा तुझा आयडी इनविक्टस फोर्ज. ओके, तर दादाला पण नक्की फॉलो करा इंस्टाग्राम वरती. सर जी जिमचे ओनर आहेत आणि यांनी जे ऑर्गनाईज केलं यांच्या डोक्यामध्ये कल्पना होती की मुलांनी कंटिन्युअस आलं पाहिजे, ज्याच्याकडून वर्कआउट हा प्रॉपर झाला पाहिजे, मुलांमध्ये अपग्रेड्स आले पाहिजे, बॉडी बिल्डिंग कशी करावी त्याचं बेसिक जे आहे स्ट्रक्चर ते आपण करतो. त्याच्यामध्ये जिम भरपूर मोठी आहे, वरती खाली जिम आहे. सगळं पर्यंत सिलेक्शन असेल ते आपण सिलेक्ट केलेले ऑन द बेसिस ऑफ जेवढे अटेंडन्स तुम्ही त्या दिवशीपासून आतापर्यंत ज्या लोकांनी जिम अटेंड केलेली आहे त्यांच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल राऊंड अप्लॉज ज्या लोकांनी कन्सिस्टंटली येऊन ही जी लिस्ट आहे प्युअरली बेसिस त्याच्यावर आहे. जेवढे जास्त तास तुम्ही जिम मध्ये तेव्हापासून ते आतापर्यंत ह्या पिरियड ऑफ टाइम मध्ये तुम्ही जेवढा वेळ जिम मध्ये घालवला आहे हे टॉप 20 आहेत आणि त्यासाठी पण प्लीज टाळ्या वाजवा. कारण फर्स्ट ऑफ ऑल एक चिठ्ठी आपण काढणार आहे आणि प्युअरली लहान मुलांच्या हातात आपण ती चिठ्ठी हे करू. जो मेन विनर आहे त्याची चिठ्ठी मी रिक्वेस्ट करतो लहान मुलांना एक काढून चिठ्ठी जाते. जेवढे 20 लोक आहेत त्यांची सगळ्यांची नावं आहे चिठ्ठीमध्ये. जी पण एक चिठ्ठी निघेल तो एक विनर असेल. इथे टाकणार आहे Which color you like? Yellow. Give only one. Give it uncle. तो ही एक चिठ्ठी आहे, जो एक विनर आहे. Just because एक लक्षात ठेवा, एवढ्या लोकांनी कन्सिस्टन्सी दाखवली आहे, त्यामुळे राहुल आणि रॉबिन आपल्या ओनरने हे पण डिसाइड केले की अजून 2 पोझिशन्स पण याच्या मागे असतील, सेकंड आणि थर्ड पोझिशन. कारण आपण फक्त सांगितलेलं की फर्स्टच एकच अवॉर्ड निघेल, पण त्यांना असं वाटलं की एवढे सगळे पार्टिसिपेंट असताना फक्त एक देणं थोडंसं इनजस्टिस असेल, त्याच्यामुळे आपण बाकीचे 2 पण देतो. तो बाकीचे जे 2 चिठ्ठे आहेत ही तर मेन फायनल चिठ्ठी आहे, जो फर्स्ट आहे. तो जे पोझिशन्स आहेत सेकंड आणि थर्ड पोझिशन. अजून एक आहे थर्ड पोझिशन. आयडी 1998 अथर्व राघव. रॉबिन सरांकडनं आपण सत्कार करूया. आता सेकंड पोझिशन, सेकंड अवॉर्ड, सेकंड पोझिशन आहे आयडी 2022 श्रुती नलावडे. आता हे जे पण सेकंड आणि थर्ड पोझिशन ज्यांना भेटलंय, अजून मेहनत करा आणि आय होप नेक्स्ट टाइम कन्सिस्टन्सी सोबत तेवढे रेप्स पण वाढवा, तेवढे सेट्स पण वाढवा. आणि आता फर्स्ट पोझिशन आयडी क्रमांक 1965 मधुर शिंदे.
पूर्ण झालेला आहे आणि वेळ आली इथेच व्हिडिओला स्टॉप करायची. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा.